लक्ष द्या बेटा, पहा. काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की चक्रवाढ व्याजाच्या दराने आपल्याला जो दर दिलेला असतो किंवा जो दर दिलेला असतो त्याचं पूर्ण नाव काय आहे रे बेटा? साबास साबास, दरसाल. हा, म्हणजे 100 रुपयावर एका वर्षात. साल म्हणजे काय होते रे बेटा? वर्ष. पण इथं तर व्याज 6 महिन्याच लावलं. मग जर एका वर्षाचं 10 रुपये तर 6 महिन्याचं किती द्याल? 5 रुपये. अर्ध करा, कालच तर पाहिलं आपण. तर मग काय होईल बेटा? चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल 1 अधिक दर छेद 100चा घातांक मुदत मायनस मुद्दल, हा फॉर्म्युला आहे. मी काय करतो, 2000 रुपयाचे, किती रुपयाचे? हा, 1 अधिक दर किती टक्के? आता 10% एका वर्षाचा, तर 6 महिन्याचा किती टक्के? 5%. बरोबर. ऍक्च्युअल मध्ये हे जे मुदत आहे हे मुदत नसून ही आकारणी असते. अरे ऐसा कैसा हो गया तुम बोल रहे हो? हे मुदत नाही राहत बेटा, हे काय असते? आकारणी. कशी काय आकारणी? पहा, तुम्हाला सांगतो. जर 3 वर्षासाठी मुद्दल घेतली, एखाद्याकडून पैसे घेतले, किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. तर 3 वर्षामध्ये तुम्ही काहीतरी अमाऊंट पेड कराल, पण दरवर्षी कॅल्क्युलेट सारखा होईल, हो का नाही? आता 3 वर्षामध्ये किती वेळा व्याज मोजल्या गेलं? 3 वेळा. पण जर 6 माही व्याज आहे तर एका वर्षात 2 वेळा मोजल्या जाईल. एका वर्षात किती? हा, मग जो 6 माही असल्यामुळे हा एका वर्षात किती वेळा मोजल्या जाईल? 2 वेळा. तर इथं लिहिली जाते बेटा आकारणी. जर इथं 1.5 वर्ष असतं तर 6 महिन्याचे किती टप्पे पडले असते? 3. जर 2 वर्ष असतं तर 6 महिन्याचे 4. आलं लक्षात? मग मायनस मायनस मुद्दल किती आहे? 2000. मग 2000, 5 एक 5, 5 वीस 100, 20 एक 20 अधिक 1, 21 भागेला 20 चा वर्ग मायनस 2000. मग 2000 गुणेला 21 चा वर्ग 441, 20 चा वर्ग 400. तुम्हाला काय सांगितलं होतं बेटा? 21 चा वर्ग सांगा मला काय होते? हा, चला 20 चा वर्ग काय होते? 400. त्याच्यानंतर 21 चा घन काय होते? 9261. 20 चा घन काय होते? 8000. बरोबर. तर ह्या गोष्टी याच्यात महत्वाच्या आहे. 11 चा घन काय होते? 1331. 11 चा वर्ग काय होते? एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे? मग 21 चा वर्ग 41, 20 चा वर्ग 400 मायनस कितना हजार? 2000. 2 0 गेट कॅन्सल करतो. 4 5 20, 5 1 5, 5 चौक 20 चे 0, 5 चौक 20 आणि 2 22 मायनस 2000. तर आन्सर किती येईल बेटा? 205. पर्याय क्रमांक 1 2. आता बघा बेटा की इथं पुस्तकांमध्ये जर तुम्ही जनरली पाहाल तर 6 माही चक्रवाढ व्याज जर आलं, किती? 6 माही चक्रवाढ व्याज जर परीक्षेमध्ये आलं तर काही पुस्तकांमध्ये असं मी पाहिलं की मुदत जे असते तिला 2 ने गुणा आणि जो दर असते त्याला 2 ने भागा. असं का बरं म्हटलं जाते? कारण 12% जर एका वर्षाचा दर तर मग 6 महिन्याचा 6% तर भागेला 2च झाले की नाही? जर एका वर्षात 2 आकारण्या, 6 महिन्याच्या एका वर्षात 2 आकारण्या, तर 1.5 वर्षात 3 आकारण्या, तर 2 वर्षात 4 आकारण्या, तर डबल होते ना, म्हणून गुणेला 2. परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर गणितामध्ये 6 माहीच्या ऐवजी जर 3 माही आलं, काय आलं? तर मला सांगा, महिन्यात 1 वेळा मोजून राहिला तर एका वर्षात 4 वेळा, 2 वर्षात 8 वेळा, बरोबर? बरं 6 महिन्यात 2 वेळा. व्याजाची आकारणी 9 महिन्याची असली तर 9 महिन्यात जर त्यांना पैसे पेड केले, जसं मोबाईल वगैरे घेतात पोरं, है ना, तर मग 3 वेळा. तर मग त्यावेळेस काय कराल? कितीला कितीनं भागाल, कितीला कितीनं गुणाल? आलं की नाही लक्षात? म्हणून हा कन्सेप्ट लक्षात ठेवल्यापेक्षा तुम्ही ओरिजिनल कन्सेप्ट लक्षात ठेवा की जर व्याजाची आकारणी 3 माही झाली म्हणजे 3 महिन्यात एकदा मोजून राहिला, जर मुदत टोटल 1 वर्ष असेल तर आकारणी 4 वेळा केली जाईल. बात समज में आ रही बेटा? ठीक आहे, छापून घ्या, फोटो काढून घ्या, समोरचा प्रश्न घेऊ. आता बघा बेटा, आता आपण समोरचा प्रश्न सोडवू, ठीक आहे? आता समोरचा प्रश्न काय आहे? दरसाल दरशेकडा 10% दराने, दर किती आहे बेटा? 10%. किती रुपयाचे? 20,000 रुपयाचे. 20,000 रुपयाचे
एक अधिक है ना, किती टक्के दराने? 10%. जर हा जो दर आहे तो वार्षिक आहे ना, दर साल दर शेकडा, तर साल म्हणजे काय होते बेटा? वर्ष. हा जो दर आहे तो एका वर्षासाठी आहे, तर 6 माही म्हटलं तर आपल्याला दर घ्या लागेल 5%, कारण एका वर्षाचे 10%, तर 6 महिन्याचे 5%. बरं, आता इथं 1.5 वर्ष आहे, मग एका 6 महिन्यात 1 वेळा, तर 1.5 वर्षात किती वेळा? 3 वेळा. मग 6 महिन्यानं अजून 6 महिन्यानं झालं 1 वर्ष, मग 6 महिन्यानं किती झालं? 1.5 वर्ष. तर हे झालं बेटा तुमचं रास. आता याच्यातून जर आपण मुद्दल वजा केली तर तुम्हाला कोण भेटते? चक्रवाढ व्याज. तर 20,000 गुणेला 5 एक 5, 5 20 100, 20 एक 20 अधिक 1, 21/20 चा घन आणि मायनस काय आहे बेटा? 20,000. मग 20,000 गुणेला 21 चा घन 9,261, 20 चा घन 8,000, हे 1 2 3 0 या 3 शून्य सोबत गेट कॅन्सल, कोणत्याही छेदाने अंशाला भाग देता येते म्हणून 4 दुने 8, 4 पंच 20, 5 एक 5, 5 सख 30 चे 0, हातचे आले 3, 5 दुने 10 अधिक 3 13 चे 3, हातचाला 1, 5 9 45 अधिक 1 46. आता भागेला इथे 2 आहे, भागेला 2 मायनस किती आहे बेटा? 20,000. मायनस किती आहे? 20,000. तर आता भागेला 2 आहे, तर आपण याला भागेला 2 करू. आपला आहे 46,305 भागेला 2 वजा किती आहे बेटा? 20,000. बे 23 46, बे 15 30, बे दुने 4, 1 उरला, बे पंच 10, म्हणजे हे झालं 23,152.5 मायनस 20,000. तर हे आन्सर झालं बेटा 3152.5, म्हणजे 3152.5 पर्याय क्रमांक 2 अपने क्वेश्चन का सही जवाब. आलं बेटा लक्षात? तर या प्रकारे आपल्याला 6 माही चक्रवाढ व्याजाचं गणित सोडवता येते. आता तुम्ही हा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर काढून तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे? आता बघा बेटा, नेक्स्ट प्रश्न आपण पाहणार आहोत. समोरचा प्रश्न आहे बघा, हा समोरचा प्रश्न आहे, जबरदस्त प्रश्न आहे की याच्यामध्ये 9 महिन्यासाठी आकारणी किती महिन्याची आहे बेटा? 3 महिन्याची. ठीक आहे, हा प्रश्न समजून घ्या की 32,000 रुपयाचे, तर मी लिहिलं चक्रवाढ व्याज 32,000 रुपये वार्षिक 20% दराने. आता बघा बेटा, वार्षिक म्हणजे 12 महिन्याचे, जर मी 20% दर आहे तर आकारणी तर 3 महिन्याचा आहे, म्हणजे 3 महिन्याने चक्रवाढ व्याज कॅल्क्युलेट होणार आहे. तर मग 12 महिन्याचे 20%, तर 3 महिन्याचे किती टक्के? x गुणेला 12 इज इक्वल टू 20 गुणेला 3. x इज इक्वल टू 20 गुणेला 3, हे 12 गुणाकाराच्या स्वरूपात आहे, बरोबरच्या तिकडे येईन भागाकार. 3 चौक 12, 4 पंच 20, म्हणजे x इज इक्वल टू किती? 5. तर 5% आपल्याला दर मोजा लागल, कारण की व्याजाची आकारणी जी आहे बेटा ते 3 महिन्याची आहे. वार्षिक व्याज 20%, ते 12 महिन्याचं 20%, तर 3 महिन्याचं किती टक्के? 5%. तर हा चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला मुद्दल 1 अधिक दर छेद 100 चा घातांक मुदत. ऍक्च्युअल मध्ये ते मुदत नाही, तर ते आकारणी असते. 9 महिने टोटल मुदत आहे. 9 महिन्यामध्ये 3 महिन्याच्या आकारण्या होतील, तर किती वेळा मोजमापन होईल? 3 वेळा मोजा लागेल बेटा चक्रवाढ व्याज. मायनस 32,000. आता जर हे 1 वर्ष असतं तर तुम्ही काय घेतलं असतं? 3 महिन्यात 1 वेळा, तर एका वर्षात 4 वेळा, 12 महिन्यात 4 वेळा, तर 9 महिन्यात 3 वेळा, 6 महिन्यात 2 वेळा, असं आहे बेटा ते. मग आता बघा याचा आन्सर काढू आपण. चक्रवाढ व्याज 32,000, 5 एक 5, 5 20 100, 20 एक 20 अधिक 1 21, 21/20 चा घन आणि मायनस डबल काय आहे? 32,000. तर इथं आलं 32,000, 21 चा घन 9,261, 20 चा घन 8,000 आणि मायनस किती? 32,000. छेदात कोणी नाही आहे, कोण आहे? 1 आहे. 8 एक 8, 8 चौक 32, 4 एक 4. ठीक आहे, 4 एक 4. आता जे पण आन्सर येणार आहे बेटा त्याच्यामध्ये एकक स्थानी कोण आहे? 4, आणि याच्यातून 32,000 आपण वजा करू, तर 4तून 0 गेले, जे पण आन्सर राहील त्याच्या एकक स्थानी 4 येईल. हा स्पर्धा परीक्षेत सोडवताना या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहे की पूर्ण सोडवत बसल्यापेक्षा आपण टू द पॉइंट आन्सर कडे वळू शकतो. 4 एक
4, याचा आन्सर जे पण येणार आहे त्याच्या एकक स्थानी 4 राहणार आहे. 4तून जेव्हा आपण 0 काढू तर आन्सर मध्ये पण 4 राहील. हे एकमात्र ऑप्शन आहे की ज्याच्या एकक स्थानी 4 आहे, तर हेच आन्सर राहील. पण आता प्रॅक्टिस साठी तुम्हाला सोडवणे आहे तर सोडवून घेऊ. 4 एक 4, 4 सख 24 चे 4 हातचे आले 2, 4 दुने 8 अधिक 2 10 चे 0 हातचा आला 1, 4 9 36 अधिक 1 37. मग आता हे 044 मधून 3 शून्य केले तर 044 राहिले. त्याच्यानंतर 7तून 5 गेले, 7तून 2 गेले तर 5 राहिले. म्हणजे 5044 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ठीक आहे बेटा. तर अनांचे काठिण्य पातळी जे आहे त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ बघा. श्रीपत एज्युकेशन या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला जो ऑनलाईन कोर्स आहे तो घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्याला डाउनलोड करा आणि स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला जे तुम्ही एक्झाम देत आहे त्यासाठी जो कोर्स आहे तो तुम्ही बघू शकता. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.